हॅलो नमस्कार, मी मयूर. आणि मी ऋषिकेश. कसे आहेत सगळे? नक्कीच कोरोनाचं सावट आहे, त्यामुळे थोडीफार काळजी तुम्ही घेत असाल आणि घेतलीच पाहिजे. आज आपण एस टी या विषयावर चर्चा करणार आहोत. एस-टीचा संप जवळपास 2-2.5 महिने या गोष्टीला होऊन गेलेले. संप कुठेतरी सुरू आहे. काही वृत्तवाहिन्यांनी तो संप मिटला म्हणून घोषितसुद्धा केलेलं आहे. शासनाचं थोडंफार दुर्लक्ष त्या गोष्टीकडे झालेलं आहे आणि ते का झालं ते सुद्धा आपण बघणार आहोत. त्यानंतर एस-टीने आपल्या खेडेगावातील लोकांशी कशा पद्धतीने जवळीकता साधलेली आहे. त्याच्यानंतर मग एस-टी संप चालू असताना जेव्हा एस-टी बंद होत्या त्याच्यानंतर मग इथल्या विद्यार्थ्यांवर असेल, त्याच्यानंतर खेड्यागावातील ज्या माणसांची जवळीकता या एस-टीने केलेली आहे त्यांच्यावर काय परिणाम झाला या गोष्टीचा, हे सगळं आपण चर्चा याच्यामध्ये करणार आहोत. बरोबर मयूर, मगाशी तू म्हणालास की एस-टीचा जो संप आता चालू आहे तो नक्की आता संप चिघळलाय की तो कशा पद्धतीने पुढे त्याची मार्गक्रमण होणार आहे. कारण तब्बल 2.5 महिन्यापेक्षा जास्त कालावधी ह्या संपाला झालेला आहे आणि त्यातल्या त्यात पुन्हा न्यायालयाने देखील हा संप बेकायदेशीर ठरवला आहे. ही देखील त्याच्यामधली एक बाजू आपल्याला बघितली पाहिजे. परंतु मुळामध्ये हा संप ज्या 2 मुद्द्यांवर झाला होता त्याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या मागण्या होत्या एस-टी कर्मचाऱ्यांच्या, की शासनाने एस-टी ह्या महामंडळाचे विलिनीकरण करावे आणि सोबतच त्यांना पगारवाढ द्यावी. परंतु आणि त्यामध्ये शासनाने मग काय केलं की शासनाने ह्या बाबतीमध्ये देखील कुठेतरी विचार करून पगारवाढ जवळपास 41 ते 42% पगारवाढ दिली. परंतु त्यानंतर जे आहे की शासनामध्ये महामंडळाचं विलिनीकरण व्हावं, आता जनतेकडून असा सूर उमटायला लागलेला आहे. म्हणजे सर्वसामान्यांचा आधी ह्या संपाला पूर्णपणे सहानुभूती होती या कर्मचाऱ्यांकडे, परंतु आता अवस्था या संपाची अशी झालेली आहे कारण त्याच्यामध्ये न्यायालयाने जो निर्णय दिला की हा संप बेकायदेशीर आहे आणि सोबतच तो कुठेतरी ताणल्यासारखा देखील झालेला आहे का एवढ्या दिवसांमध्ये, हे देखील कुठेतरी बघितलं पाहिजे. पण त्यामध्ये होरपळले गेलेले आहेत ते एस-टी कर्मचारीच, ही देखील एक महत्वाची बाजू आहे. कारण आता झालंय असं की ना ह्या एस-टी कर्मचाऱ्यांना आता कुठेतरी जनतेची सहानुभूती देखील ते काही प्रमाणामध्ये गमावून बसले आहेत अशी देखील एक भीती वाटते. आणि सोबतच यांच्या जोडीला ना शासन आहे आणि न्यायालयाने देखील तो बेकायदेशीर ठरवून कुठे त्यांच्याकडे जे जमेच्या बाजू होत्या किंवा त्यांच्याकडे ह्या संपासाठी काही बळ देणारी जी कारणं होती ती देखील कुठेतरी त्यांच्याकडून काढून घेतली गेली का, असा देखील एक विषय इथे झालाय. आणि हा संपाची वाटचाल एका वेगळ्या पद्धतीने किंवा एका वेगळ्या ठिकाणी ते आता ते थांबून राहिलेली आहे की पुढे अजून ते कसं चिघळणार आहे की पुढे त्याचं भविष्य काय या संपाचं, हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी बोलणं आपल्याला किंवा त्याचं विश्लेषण करणं हे महत्त्वाचं ठरणार आहे. बरोबर, शासनामध्ये विलिनीकरण करणं एका अर्थाने तो विचार केला तर नक्कीच हा एस-टी महामंडळ हा विभाग आहे सगळ्यांपेक्षा थोडासा वेगळा आहे. बरोबर, कारण प्रत्येकाच्या मनाशी एक जवळीकता साधलेली हा एक विभाग आहे, सर्वसामान्यांशी. कारण तुमच्यासारखे अजून किती तरुण या एस-टीच्या जीवावर त्यांचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे, ते आम्हाला चांगलं आठवतं. म्हणजे एखाद्या खेडेगावामध्ये एखाद्या जी सार्वजनिक वाहतूक असेल ती तिथे जात नाही, जी ज्याला म्हणतात प्रायव्हेटली किंवा जी खाजगी असेल ती जात नाही, तिथे एस-टी महामंडळ जातं. एस-टीची आपली बस जाते, त्याच्यामध्ये 2 असतील 3 असतील पॅसेंजर घेऊन ती बस तिथे जाते. तो इथे हिशोब करत नाही की इथे आपल्या परवडतं का, हे करत नाही. किंवा बाकी या खाजगी गाड्या आपण जर बघितल्या तर जिथे 10 किंवा 12ची पासिंग असते त्याच्यामध्ये होते तिथे 14-15 चमून गेली जातात. वरती प्रवासी घेतले जातात. जेवढे ते भरत नाही तोपर्यंत गाडी सुद्धा काढत नाही, कारण ते परवडत नाही आम्हाला, डिझेलची महागाई झालेली आहे, सगळ्या गोष्टी. पण एस-टी महामंडळ हे असं आहे की वेळेनुसार तिथे जाणार, त्याच्यानंतर एक जवळीक साधलेली. याच्यासाठी मी म्हणेन की जे काही ग्रामीण गावं आहेत, जी खेडे आहेत, तिथे रात्रीच्या वेळेस सुद्धा थांबणाऱ्या आपल्याकडे बस आहेत, एसट्या आहेत. बरोबर, तिथे गेल्यानंतर त्यांचं एखाद्या घराशी जवळीकता साधलेली असते की त्यांचं जेवण होतं, त्यांचं झोपणं होतं. आणि आपल्या खेड्यातली माणसं सुद्धा अतिशय प्रामाणिकपणे आणि खूप प्रेमाने त्यांना ते विचारतात, तिथे त्यांना राहण्याची सोय करून देतात. प्रत्येक वेगळे ऋणानुबंध होते गावोगावी किंवा ग्रामस्थांशी किंवा प्रवाशांशी झालेले. नक्कीच. पण आता कामगार न्यायालयाने जो निर्वाळा दिलेला आहे या एस-टी संपाच्या बाबतीमध्ये की तो बेकायदेशीर आहे, त्याचे कुठेतरी पडसाद हळूहळू या कर्मचाऱ्यांमध्ये पण उमटायला आता सुरुवात झाली. म्हणजे जर दुर्दैवाच्या काही दुर्दैवी घटना जर आता बघितलं तर काही दिवसांपासून आपल्याला की एस-टी कर्मचाऱ्यांमधली काही मंडळी ही आत्महत्येपर्यंत प्रवृत्त
झालेली पण आपल्याला दिसत आहेत किंवा त्यांचे अनेकांचे संसार उघड्यावर पडलेले आहेत. या देखील गोष्टी कुठेतरी आपल्याला बघणं आता या ठिकाणी गरजेचं झालेलं आहे. पण त्याच सोबत त्यांनी केलेली मागणी, या दोन्ही मागण्यांवर उहापोह होणं, शासनाची देखील बाजू समजून घेणं देखील तितकंच गरजेचं आहे. म्हणजे जो मगाशी आपला मुद्दा आला की 41% जो पगारवाढीचा जो मुद्दा होता तो शासनाने त्यांचा मुद्दा काही ह्याच्यावर काही बाबतींमध्ये किंवा काही अटींवर मान्य केला, त्यांना पगारवाढ देखील देण्यात आली. सोबतच शासनाने त्यांना वेळोवेळी आवाहन देखील केलं का जे आता संपामध्ये सामील कर्मचारी आहेत त्यांनी आता लवकरात लवकर सेवेमध्ये सामील व्हावे आणि सेवा पूर्ववत करावीत. आणि याचा सगळ्यात मोठा फटका जो बसलेला आहे, कारण आता मगाशी जे आलं की एसटीचं आणि सामान्य नागरिकांचं जे ऋणानुबंध आहे ते खूप वर्षापूर्वीच आहे. बरोबर. गाव तिथे एसटी असेल किंवा एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास, एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास, अशी वेगवेगळी घोषवाक्य घेऊन एसटी लोकांपर्यंत पोहोचत होती, गावोगावी पोहोचत होती. म्हणजे आता आपण कदाचित पुढच्या वर्षी एसटीचा 75वा वर्धापन दिन एसटी महामंडळ साजरं करेल. म्हणजे आधी नीलपरी ते लालपरीपर्यंतचा जो प्रवास होता किंवा मोरारजी देसाई गृहमंत्री असताना त्यावेळी मुंबई हे राज्य होतं आणि त्यावेळी बॉम्बे स्टेट ट्रान्सपोर्ट सर्व्हिस म्हणून त्यावेळी त्यांनी साधारणतः त्या काळामध्ये एसटी एक काय म्हणतात त्याला सार्वजनिक वाहतूक सेवा म्हणून चालू केली होती. बरोबर. पुणे ते अहमदाबाद, पुणे ते अहमदनगर, पुणे ते अहमदनगर ही पहिली एसटी धावली होती. कालांतराने मग पुन्हा त्याच्यामध्ये खूप बदल होत गेले. आधीची एसटी ही लाकडी एसटी असायची. लाकडी एसटीवर कापडी आच्छादन देऊन त्याच्यामध्ये आसन व्यवस्था करून अशा पद्धतीने ती एसटी गावोगावी धावायची. त्यानंतर काल परत्वे त्याच्यामध्ये खूप बदल होत गेले. त्याच्यामध्ये अनेक सुविधा दिल्या गेल्या. एसटी महामंडळाची व्याप्ती वाढत गेली आणि आता आपण जे नीलपरी ते आत्ताची लालपरी किंवा ज्याला लाल डबा म्हणून देखील लोकांकडून म्हटलं जातं, एक कुठेतरी एक प्रेमाचं नातं एक जनतेपर्यंत ही एसटी पोहोचलेली होती. आणि एसटी महामंडळाची दुरावस्था ही आत्ताची नाहीये. एसटी महामंडळावर याच्या आधी देखील खूप उहापोह झालेला होता की तो किती एसटी महामंडळ कशा पद्धतीने तोट्यात असून देखील एसटी महामंडळ आज कार्यरत आहे, कशा एसट्या धावतायत, लोकांपर्यंत कशा पद्धतीने याला वाहतुकी सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था आज देखील एसटी तोट्यात असून देखील लोकांपर्यंत पोहोचते. हे भावनिक विषय झाले. परंतु त्याच्या सोबतच आपल्याला आता एक त्याला आपण म्हणतो की एक विश्लेषणात्मक आणि प्रॅक्टिकल दृष्टीने देखील ह्या व्यावहारिक दृष्टीने देखील एसटीकडे किंवा ह्या प्रश्नाकडे आता पाहणं गरजेचं ठरलेलं आहे. बरोबर. आता मगाशी जे सांगितलंस ना की जी एसटीचा जो इतिहास आहे, एसटी कशी सुरुवात झाली, मी प्रेक्षकांना सांगेन की काही दिवसांपूर्वीच याच्यावर आपण एक व्हिडिओ बनवली होती की एसटीचा इतिहास काय होता, याची सुरुवात कधी झाली. ते व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. आणि मग त्यानंतर एक मगाशी एक मुद्दा असंच राहून गेला की विलिनीकरण का व्हायला पाहिजे, त्याच्यावर एक भावनिकरित्या आपण चर्चा केली की अशा या मुद्द्यावर विलिनीकरण होणं जास्त गरजेचं आहे, कारण हा विभाग इतर विभागांच्या नक्कीच वेगळा आहे. पण दुसऱ्या बाजूने हा विचार केला तर विलिनीकरण समजा एसटी महामंडळाचं झालं तर बाकी सुद्धा विभाग आहेत, पण त्यांचं सुद्धा विलिनीकरण जास्त गरजेचं होणं जास्त गरजेचं राहील. नाही, तोच महत्वाचा मुद्दा आहे की मुळामध्ये त्यांनी जी मागणी केली की विलिनीकरण, आता विलिनीकरण महामंडळाचं होणे शक्य नाही हे कर्मचाऱ्यांना, जे संपावर कर्मचारी आहेत त्यांना देखील माहिती आहे. बरोबर. सोबतच जे काही विरोधी पक्ष किंवा विरोधी पक्ष ह्याच्या आधी या विलिनीकरण मुद्द्यावर धरून राजकारण करत होते किंवा तो मुद्दा कर्मचाऱ्यांच्या वतीने रेटत होते, त्यांना देखील माहिती आहे की विलिनीकरण शक्य नाही. कारण केवळ एसटी महामंडळच फक्त शासनाच्या अखत्यारीमध्ये नाहीत, अशी शेकडो महामंडळे शासनामध्ये प्रत्येक राज्य सरकारमध्ये कार्यरत आहेत. आणि जर एखाद्या महामंडळाला जर असं विलिनीकरण केलं तर कदाचित इतर महामंडळांच्या कर्मचाऱ्यांकडून देखील विलिनीकरणाची मागणी होण्याची शक्यता वाढते आणि ते राज्य शासनाला तांत्रिकदृष्ट्या किंवा आर्थिकदृष्ट्या किंवा प्रशासकीय दृष्ट्या ते परवडणारं नाही. आणि मुळामध्ये प्रेक्षक विलिनीकरणाची प्रक्रिया देखील ही राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये येत नाही. तसं पाहिलं तर त्याला ती खूप मोठी प्रक्रिया आहे, तो केंद्रापर्यंत चालते. अधिकार आहेत एखाद्या महामंडळाच्या विलिनीकरणाचे, हे अधिकार हे केंद्राला दिले असतात आणि केंद्राकडून मग पुन्हा त्याच्यावर ती प्रक्रिया होऊन किंवा केंद्राकडून त्याबाबत विचार विनिमय होऊन पुन्हा तो राज्यापर्यंत आला जातो येतो विषय आणि त्यानंतर पुन्हा ती प्रक्रिया, म्हणजे ही प्रक्रिया देखील सोपी नाहीये विलिनीकरणाची. त्यामुळे आता जे विरोधक किंवा विरोधी पक्ष नेते देखील आताच्या सरकारवर जी टीका करतात की विलिनीकरण करा, त्यांना देखील माहिती आहे की उद्या कदाचित ते जरी सत्तेमध्ये असते तरी पण त्यांना देखील विलिनीकरण करणं शक्य नव्हतं. म्हणजे कुठेतरी एसटी कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन किंवा हा संप भरकटवला देखील जातोय का आणि त्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांची अजून हेळसांड होते का? कारण ह्याच्या आधी एसटी संघटनेसाठी जे काही न्यायालयीन लढाई करत होते आणि त्या न्यायालयीन करणाऱ्या व्यक्तींची हकालपट्टी पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने केलेली आहे.
हे देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणजे कुठेतरी हे आंदोलन भरकटवण्याचं किंवा संपकऱ्यांना वेगळ्या पद्धतीने त्या विषयावर उद्युक्त करण्याचे देखील प्रयत्न झाले, परंतु मेन मुद्दा किंवा मुख्य मुद्दा याच्यामध्ये हाच राहतोय की या संपाच्या माध्यमातून सगळ्यात जास्त ससे होलपट किंवा सगळ्यात जास्त जे काही त्याला आपण म्हणतो त्रास जो झालेला तो ह्या एसटी कर्मचाऱ्यांनाच झालेला आहे. म्हणजे आता तर एसटी महामंडळाने इथपर्यंत निर्णय घेतलेला आहे का जर हे एसटी कर्मचारी जर कामावर आले नाहीत तर आता त्यांच्याकडे जे वाहतूक निरीक्षक असतील किंवा तांत्रिक जे कर्मचारी असतील वर्कशॉपमध्ये काम करणारे त्या मंडळींना चालक आणि वाहकाची कामं करावीत असे आदेश देखील निघण्याची शक्यता आहे. पण तत्पूर्वी जे ह्या संपाच्या माध्यमातून जे 2-2.5 महिने कामावर गेलेले नाहीत किंवा ज्यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार आहे त्यांच्या कुटुंबियांचं काय, त्यांचं काय, त्यांच्या उदरनिर्वाहाचं काय हा देखील प्रश्न उरतोच. कारण आता ना त्यांची अवस्था ना घरका ना घाटका अशी या मंडळींची झालेली आहे. ना प्रशासनाचं लक्ष ना शासनाचं लक्ष. कामगार न्यायालयाने त्यांचा निर्णय देऊन ते मोकळे झालेले आहेत आणि आता जनतेची देखील सहानुभूती जी त्यांना सुरुवातीच्या काळामध्ये होती या संपकऱ्यांना ती देखील कुठे ते गमावताना दिसत आहेत. बरोबर. काही ठिकाणी बसेस सुरू झालेले आहेत, आपण बघतोय काही आगारांमध्ये बस सुटताना दिसत आहेत आपल्याला, पण काही अर्थाने त्या बंद आहेत, जवळपास बऱ्याचशा बंद आहेत, अजून संप सुरू आहे. पण असं म्हणतात की एखादी गोष्ट सहज सुरू असताना लोक त्याचा वापर करतात, पण कुठेतरी त्याला थांबा मिळाला, थोडं 1-1.5 महिना त्याला गॅप पडाल्यानंतर लोक त्याला पर्याय शोधायला सुरुवात करतात. त्याच्यानंतर मग जी प्रायव्हेट खाजगी वाहतूक जी होती तेव्हा संप जेव्हा सुरू झाला तेव्हा त्याच्यामध्ये भाडेवाढ झाली. दुपटीने लोक ती प्रवाशांकडनं दुपटीने भाडे घेत होते. पण लोकांनी आता ती एक सवय करून घेतली. म्हणजे जेव्हा संप सुरू झाला तेव्हा हा विषय सुद्धा चर्चेला आला होता, मोठा विषय होता. पण त्याच्यानंतर लोकांना जेव्हा पर्याय शोधायला सुरुवात केली की नाही आपल्याला हाच पर्याय आहे, म्हणजे एसटीवर कुठेतरी लोकांचा विश्वास होता की आपल्या हक्काचं वाहन ज्याला आपण म्हणत होतो, सहज कुठेही जेव्हा एखाद्या गावातले आजोबा वगैरे थांब रे असं सहज म्हणत होते. बरोबर. आणि ती आपुलकीची भावना होती. हात दाखवा गाडी थांबवा असं देखील एक एसटीने त्या काळामध्ये एक योजना चालवली होती. मुलींसाठी वेगळी एक बस आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये धावत होती. म्हणजे शाळेतल्या मुलींसाठी मोफत बस सुविधा सुरू केली होती. म्हणजे महामंडळाने खूप नाविन्यपूर्ण उपक्रम सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये आणले जनतेसाठी, ते देखील नाकारून कुठे आपल्याला चालणार नाही. एवढं योगदान एसटीचं या ग्रामीण भागामध्ये किंवा या शिक्षणामध्ये आरोग्याच्या सुविधा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एसटीचं देखील खूप मोठं योगदान आहे. आणि एसटीची नाळ जी आहे ती सर्वसामान्य नागरिकांशी जुळलेली आहे. पण इथे मयूरने एक खूप मोठा आणि महत्त्वाचा विषय आणि एक मुद्दा मांडला, तो हा की जनतेची स्मरणशक्ती ही नेहमीच क्षीण असते आणि जनता नेहमीच पर्याय शोधत असते. म्हणजे उद्या सकाळी एसटीशी सर्वसामान्य नागरिकांशी जरी मयूर नाळ जोडलेली असेल, परंतु काही कारणास्तव अजून हा संप चिघळला किंवा त्याला खूप वेळ गेला आणि एसटी जर रस्त्यावर दिसली नाही तर कदाचित कालांतराने लोक एसटीला देखील विसरून जातील. आणि खाजगी वाहनांचा पर्याय मग ती कितीही भाडेवाढ असू दे लोक तो पर्याय स्वीकारतील की काय अशी देखील एका बाजूने भीती वाटते. म्हणजे सर्वसामान्यांच्या दुःखाशी सुखदुःखाशी जोडली गेलेली एसटी आज लोकच हळूहळू विसरतील की काय या संपाच्या माध्यमातून अशी देखील एक भीती व्यक्त होताना जनतेमधूनच दिसते. बरोबर. ते एसटीचे जो संपाला बसलेले चालक आहेत, वाहक आहेत, त्यांना एक आवर्जून मी सांगेन की एखादी गोष्ट कितपर्यंत ताणायला पाहिजे, नक्कीच त्याचे पर्याय काय आपल्यापर्यंत समोर येणार आहेत याचा विचार सुद्धा केला पाहिजे. जी गोष्ट साध्य होणारच नसेल त्या गोष्टीकडे जास्त त्या गोष्टीला ताणून त्याच्यावर जास्त विचार करून त्याच्यावर वेळ वाया घालून दिवस वाया घालून काही अर्थ नाहीये. बरोबर. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की एखादी लढाई कुठपर्यंत ताणायची हे सेनापतीला देखील किंवा त्या सेना नायकाला देखील कळालं पाहिजे. तर त्याच्यामध्ये काय होणार की आपल्याला फक्त जिंकायचंच आहे किंवा एकाच बाजूने आपल्याला प्रयत्न करायचे, तर कुठेतरी मग ती लढाई जर शेवटपर्यंत ताणली गेली तर त्याच्यामध्ये नेहमी सैन्याचेच हाल झालेले आहेत. हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. मागण्या रास्त आहेत, परंतु त्याच्यामधली विलिनीकरणाची जी मागणी आहे त्या विलिनीकरणाला तांत्रिकदृष्ट्या प्रशासकीयदृष्ट्या खूप त्याला अडथळे आणि मर्यादा आहेत आणि ती खूप किचकट गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. संपकऱ्यांनी किंवा संघटनांनी जर अशी भूमिका घेतली असती की आम्हाला वेतनवाढ एक मागणी तर आमची वाढ झालेली आहे मान्य शासनाकडून, मग शासनाला सहकार्य करून विलिनीकरणाची किंवा इतर ज्या त्यांच्या मागण्या असतील ह्या पुन्हा सेवेमध्ये राहून देखील त्या मागण्यांचा जोर किंवा त्या मागण्या नेटाने पुढे नेणं देखील त्यांना शक्य होतं. परंतु आता म्हणजे गिरणी कामगारांचा 1974 साली एक संप झाला होता 42 दिवसांचा आणि त्यावेळी त्यांना त्या काळामध्ये 4 रुपये पगारवाढ मिळाली होती. परंतु तदनंतर दत्ता सामंत नामक एका प्रसिद्ध आणि मोठ्या कामगार नेत्यांच्या नेतृत्वाखाली 1982 साली पुन्हा एकदा मुंबईतल्या गिरणी कामगारांचा संप झाला आणि तो संप त्यावेळी देखील न्यायालयाने बेकायदेशीर ठरवला होता आणि प्रेक्षक 1982ला तो गिरणी कामगारांचा चालू झालेला संप आजतागायत देखील तांत्रिकदृष्ट्या आणि
त्या पद्धतीने म्हणजे जर आपण बघितलं तर तो सर्वस्वी अर्थाने तो संपलेला संप आजही नाहीये. 1982 पासून गिरणी कामगारांचा जो संप झाला तो आज देखील तांत्रिकदृष्ट्या चालू आहे आणि त्यामध्ये समस्त गिरणी कामगारांचंच त्याच्यामध्ये नुकसान झालं होतं. त्यामध्ये गिरणी मालकांचं कोणतंच नुकसान झालं नव्हतं, पण हे त्यावेळी ना त्या गिरणी कामगारांना कळालं होतं किंवा त्यांच्या नेत्यांना कळालं होतं. पण त्याचे परिणाम मात्र गिरणी कामगारांच्या आयुष्यावर झालेले परिणाम आज देखील तो गिरणी कामगार त्यांच्या पिढ्या आज देखील भोगताना आपल्याला दिसत आहेत. तर कोणती गोष्ट कुठपर्यंत ताणायची आणि कशा पद्धतीने आपले न्याय हक्क मागून घ्यावेत ह्यावर देखील कुठेतरी एक उहापोह झाला पाहिजे. सगळ्या सर्वसमावेशक पद्धतीने चर्चा करून त्या संघटनांनी प्रशासनाशी वेळोवेळी चर्चा करून किंवा वेळोवेळी ह्या विषयांवर मुद्द्यांवर एक विश्लेषण करून एक चांगला मार्ग काढणं आत्ताच्या क्षणाला अपेक्षित आहे. नाहीतर ज्या पद्धतीने आता मयूर जनतेमधूनच भीती उमटायला लागलेली की आम्ही एसटी काही काळानंतर विसरून जाऊ की काय आणि नवीन पर्यायांचा वापर जनतेकडूनच केला जाईल की काय, ही भीती कदाचित काही दिवसांनी किंवा काही महिन्यांनी किंवा काही काळानंतर खरी जर ठरली तर मग एसटीचं अस्तित्व पुसण्यापासून किंवा एसटी महामंडळ किंवा ह्या सार्वजनिक वाहतुकीचं अस्तित्व मिटण्यापासून मग त्याला कोणी रोखू शकत नाही. आणि त्याला कारणीभूत कोण असेल? मग जनता त्याला सर्वस्वी कारणीभूत नसेल, त्याला कारणीभूत असेल एकतर प्रशासन असेल किंवा एसटी कर्मचारीच त्याला कारणीभूत असतील. मग ह्यावर कुठेतरी प्रशासनाने देखील सहानुभूतीपूर्वक विचार करून ह्यामधून एक कुठे सुवर्णमध्य निघतोय काय, एखादा चांगला पर्याय निघतोय काय. विलिनीकरण ही प्रक्रिया सहज शक्य प्रशासनाला देखील नाही. ही गोष्ट कुठेतरी एसटी कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी किंवा त्यांच्या संघटनांनी देखील समजून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. वेतनवाढ जर शासनाने तुमच्या बाबतीमध्ये सहानुभूतीचा विचार करून जर प्रशासनाने तुम्हाला वेतनवाढ दिलेली असेल तर कर्मचाऱ्यांचं देखील कर्तव्य आहे की तुम्ही तुमच्या सेवेला म्हणजे किमान तुमच्या जी निलंबनाची टांगती तलवार आहे ती तरी तुमची कुठेतरी दूर होईल आणि तुम्ही एक चांगलं भवितव्य किंवा एक भविष्य आपल्या अर्थार्जनाच्या माध्यमातून तुमच्या कुटुंबाला देऊ शकाल. नाहीतर इकडे आड आणि तिकडे जर विहीर असं या पद्धतीची जर परिस्थिती निर्माण झाली तर एक चांगलं महामंडळ आणि एक चांगली सार्वजनिक सेवा देणारी एक संस्था, या संस्थेला नागरिक आणि त्याचबरोबर कर्मचारी देखील कायमचे मुकतील. बरोबर. म्हणजे लोक ज्याप्रमाणे पर्याय शोधतात, लोक पर्यायाला स्वीकारून मोकळे होऊन जातील, पण एक हक्काचं वाहन नक्कीच गमवावं लागेल. हा विषय तसा थोडासा मोठा आहे. संप लवकर संपेल या अपेक्षेनं आपण हा विषय सुद्धा इथे संपवूयात. नक्कीच. कारण जी जवळीकता आहे, जी एसटीने एवढे वर्ष जवळपास स्वातंत्र्यानंतर 1948ला चंदेरी छताची पहिली बस पुणे अहमदनगर इथे या जिल्ह्यामध्ये धावली. म्हणजे एक भारत स्वतंत्र झाल्याबरोबर एक एसटीचं स्वातंत्र्य आपल्याला सुद्धा मिळालं, एक हक्काचं वाहन आपल्याला तेव्हा मिळालं होतं, ते पुन्हा आपल्याला नक्कीच मिळेल ही अपेक्षा करतोय. आपले चालक वाहक सगळे बांधव आहेत, भगिनी आहेत. एखादा विषय कुठे थांबवायला पाहिजे, तो थांबलाच पाहिजे. मग त्या गोष्टीला अर्थ आहे, त्या विषयाला महत्त्व आहे. नक्कीच. आणि मग ह्याच निमित्ताने आम्ही देखील एसटी महामंडळामध्ये कार्यरत असलेल्या बंधू भगिनी बांधव जे कर्मचारी असतील, तांत्रिक कर्मचारी असतील, वाहन चालक कर्मचारी असतील, भगिनी असतील आणि त्यांनी त्यांच्या न्याय हक्कासाठी किंवा मागणीसाठी जे काही संपाचं एक अस्त्र उचललेलं आहे ते अस्त्र आता खरंच खाली ठेवण्याची वेळ आलेली आहे की काय, हा प्रश्न त्यांनीच त्यांना विचारावा. सोबतच प्रशासनाशी देखील एक सरकारशी सकारात्मक चर्चा करून ह्यामधून कुठून तरी एक चांगला मार्ग आपल्याला काढता येईल का, या देखील गोष्टींचा कुठेतरी विचार झाला पाहिजे. आणि कुठेतरी ही होणारी गैरसोय मग ती जनतेची देखील असेल आणि त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची असेल आणि ह्याच गैरसोयी सोबत गळचेपी इथे शासनाची देखील एक गैरसोय कुठेतरी होते. निश्चितच शासनाची होणारी गैरसोय, कर्मचाऱ्यांची होणारी गैरसोय आणि त्या मार्गाने होणारी जनतेची गैरसोय कुठेतरी थांबावी, या एका प्रामाणिक भावनेतूनच आज आपण हे एसटीच्या संपावरचं एक विश्लेषण आम्ही एका थोडक्या पद्धतीमध्ये तुमच्यापर्यंत मांडलं, जेणेकरून कुठेतरी या समस्येचं निराकरण लवकरात लवकर होईल आणि पुन्हा तुमची आमची आवडती लालपरी रस्त्यावर त्याच डौलाने धावत राहील आणि तुम्हाला आपल्या आपापल्या इप्सित स्थळी योग्य आणि सुरक्षित पोहोचवेल. या सदिच्छेसह आम्ही आजचा हा भाग संपवतोय. लवकरच भेटूयात पुन्हा पुढच्या पंचनाम्यामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत काळजी घेत राहा.